डॉक्टर, हा डॉक्टर, दवाखान्याला ह्या टायमाला कडे नाही नाही आता वाढत असतील. डॉक्टर, हा डॉक्टर, हा कुठं आहे तुम्ही? तुम्हालाच हुडकतोय मी. का रे, काय झालं एवढं काय ओरडतोस? हा मी ऐकलं वाड्यावर पोलिसांनी झडती घेतली. सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. पण अशी कशी झडती घेतली? त्यांच्याकडे परमिशन होती का झडती घ्यायची? तुम्हाला लय त्रास दिला नाही त्यांनी? तसं असाल का नाही? तुम्ही फक्त सांगा, अख्खं गाव घेऊन जाऊ पोलीस स्टेशनला एका बुकेतच. बजा, अरे त्याची काही गरज नाही आता. तू चल माझ्यासोबत. कुठं? ही मायरा आहे, दिव्या मॅडमची मुलगी. हिला खूप झोप आली आहे, तिला घरी सोडायला जायचंय. चल. ठीक आहे की येतो की, पण पोलिसांना झडतीत वाड्यात काय सापडलं का ते फक्त तुम्हाला आधी सांगा. अरे वाड्यात काहीच नव्हतं, कसं सापडेल त्यांना? तेच तर. पण मग पोलीस काय हुडकत होतं वाड्यात? ते त्यांनाच माहिती. तुला तर माहितीये मी कोणाच्या कामात ढवळाढवळ करत नाही. बाबू दादा पतपेढीत कामाला आहेत. कामात काही अफरातफर झाली तर वॉचमनची चौकशी होते. असू शकतो, असं बी असू शकतो. पण बाबू दादा हे सगळं करणारातलं वाटत नाही तो मला. अरे बजा, मी चौकशी होते म्हणालो, त्यांनी काय केले असं नाही म्हणालो. घ्या, हे माझ्या ध्यानातच नाही आलं बघा. चला चला, तुम्ही बोलायला लागला का नाही? हिला सोडायचं का नाही? द्या बघ इकडे. नाही राहू दे, बॅग घेऊन मी बसतो, तू गाडी चल. चल. डॉक्टर, लका लका लका, दिव्या मॅडमचा बंगला भारीच आहे की. एवढ्या मोठ्या पोलीस इन्स्पेक्टरचं घर आतनं कसं असतं बघायला पाहिजे. हा चल चल. नाही नको बजा, त्याची काही गरज नाही, तू गेला तरी चालेल. अहो पण डॉक्टर तुम्ही नाही म्हणजे तुम्हाला सोडायचं की मला गाडी येऊन? बजा एक काम कर, गाडीची चावी माझ्याकडे दे, मी गाडी घेऊन येतो. तू जा, तुला कामही असतील ना. नाही का? अहो मला काय काम नाही, ती मोकळाच आहे मी असं करू का? तुमच्या संग आत येऊ का? नाही नको बजा, काय दिव्या मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही आलेलं त्यांना आवडत नाही. तुला ते घरात घेणार नाही, हाकलून देणार. त्यापेक्षा आपण दोघे इथून जाऊ. चल. नाही नाही डॉक्टर, असं कशाला बोलताय तुम्ही? हा माझ्यामुळे तुम्ही कशाला निघताय? तुम्ही थांबा, मी येतो. ठीक आहे, चावी येऊ का? ऊस गेला का नाही असंच बंगला बांधणार आहे घरी. डॉक्टर, बेबी यावेळी कधी झोपत नाहीत, आज कशा झोपल्या? खेळून दमली होती ना, म्हणून झोपली असेल. द्या बॅग द्या. नाही राहू द्या, मी घेतो. डॉक्टर तुम्ही डायरेक्ट बेडरूम मध्ये? काळजी करू नका, तुम्ही नव्हता तेव्हा मी 2-3 वेळा येऊन गेलो, त्यामुळे मला माहिती आहे तिची रूम. तुम्ही गेला तरी चालेल. ठीक आहे. काय करताय? टिफिन काढतोय बेबीचा. पाणी डबा काढ. ठीक आहे, मी मॅडमना कळवतो. नको, त्यांना कळलं मायरा इथे येऊन झोपली तर त्यांच्या हातातली कामं सोडून ते घरी येतील. नको. ठीक आहे, तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? नाही खरंच, थँक्यू सो मच. काहीच नकोय मला, तुम्ही तुमची कामं करा.
मायरा हो हो शांत हो, शांत हो. दिव्या इथे यायच्या आधी मला हे सगळं लपवायला हवं. या सामानासोबत तिने मला बघितलं तर इथेच सगळा खेळ खल्लास होईल माझा. मॅडम, बेबी आली आहे. काय झालं हिला? रशी का झोपलीये? काळजी करू नका, तिला काहीही झालेलं नाहीये. पुन्हा जरा पॅनिक अटॅक आला होता, पण मी तिथे जवळच होतो म्हणून परिस्थिती लगेच सांभाळून घेतली. थँक्यू. तिला पुन्हा पण थँक्यू काय म्हणताय तुम्ही? आता ती शांत झोपलीये. मला काहीच कळत नाही तुम्हाला कितीदा आणि कसं थँक्यू बोलू. अहो असं काही नाहीये, मलाही तिचा लळा लागलाय खूप. तिची काळजी घ्या. मी काय बोलत बसलो तुमच्याशी, मला निघायचं. येऊ मी? डॉक्टर थांबा ना थोडा वेळ. नाही मी थांबलो असतो, पण क्लिनिकमध्ये पेशंट वाट बघत बसले असतील आणि माझ्यामुळे पेशंटची गैरसोय झालेली मला आवडणार नाही. मी खरंच येतो. सॉरी, माझ्यामुळे तुमचा चुकूनही असा विचार करू नका तुम्ही. हे सगळं मी मायरासाठी करतोय. काळजी घ्या तिची. चला येऊ मी? चला मी सोडते तुम्हाला. टोन्या, आज तू चक्क अभ्यास करतोयस. मम्मी बघितलं का? अगं मी काय अभ्यास नाही करत. अगं दीदी, लग्नात मला काय काय पाहिजे का नाही ह्याची मी लिस्ट बनवते. थांब ऐकवतो तुला. हा बघ. ओ हा, लग्नात म्हणलं दाजींसारखं आहे का नाही सेम टू सेम सूट पाहिजे. आणि कान पिळल्यावर का नाही मला एक मोबाईल बी पाहिजे. आणि जर मला काय मोबाईल भेटला नाही तर मग मी दाजींचा कान काय सोडत नसतो. आणि मग नंतर आहे का नाही बूट पण मॅचला पावणार. मग बूटला पावल्याचे पैसे पण मलाच भेटणार. टोन्या, तुला कुणी नसतं उद्योग करायला सांगितलंय र? आणि खबरदार, जर बाहेर कुणाला डिंपलचं लगीन ठरलंय म्हणून सांगितलं असतात. ए, इथं अजून कशात काय नाही. तुझं काय चाललंय रे? उगाच गावभर करत बसशील. दीदीचं लगीन ठरलं आणि मिरवत बसशील. मागच्या सारखं गावभर नाचक्की नको आपली. नाहीतर काय, नक्कीच्या लग्नाला 1700 घेणं असं नको हो याला.
मम्मी दीदी आपली नक्की आहे. टोन्या तुला हसायला काय झालं रे? ती म्हण आहे, देवानं तुला एवढी बी अक्कल दिली नाही का? दे इकडे ती लिस्ट. ए नाही मी नाही देणार. अरे अभ्यास कर त्यापेक्षा दे. मी नाही. जाऊ दे डिंपे, त्याच्या नको नादी लागू. होय, मग तुम्हाला काय करायचं ना ती करत बसा. डॉक्टर कुठं गेला होता? गावात गेलो होतो, एक काम होतं. असं कोणतं काम होतं जे मला माहित नाही? डिंपल, अशी बरीच कामं आहेत जी तुला माहिती नाही आणि कधी माहिती होणार नाही. तू तुझ्या कामाची काम ठेव. हे असं आहे तुमचं. मी तुमच्याशी किती बी नीट बोलले ना तरी बी तुम्ही वाकड्यात बोलता. डॉक्टर मैंने क्या बिगाड़ा है आपका? कारण तू असे बिनबुडाचे प्रश्न विचारून डोकं खातेस ना माझं, त्यामुळे. बर ठीक आहे, इथनं पुढे नाही विचार. हे सुद्धा तुझं 1000 वेळा बोलून झालंय डिंपल. डॉक्टर मला तुमची काळजी वाटते ना म्हणून विचारते मी. माझी काळजी का करतेस? माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. त्यापेक्षा तुला कामं सांगितले ती कर. अशी कशी काळजी करू नको. उद्या परवा लगीन होणार आहे ना आपलं, मग म्या नाही काळजी करणार तर कोण करणार? तू काय डोक्यावर पडलेस का ग? तुला किती वेळा सांगितलं तुझ्याशी लग्न करण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. मग ही गोष्ट माझ्या घरातल्यांना सांगा, ते ऐकणं झालेत माझं. मी नाही सांगणार, ते तुझं तुम्हीच तर. मग मी अभि सांगणार नाही, तुम्हीच सांगा, कारण मी तयार आहे लग्नाला. तू ठीक आहे, चल बोलतो तुझ्या घरच्यांशी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे मला तुझ्याकडून हा विषय नको आहे. अगो मम्मी त्याच्याकडे लय म्हणजे लय पैसे आहेत ना, मग आपण काय करू माहितीये का? तिथं अंगणात एक नाही मोठा डीजे लावू आणि एक नाही लय मजा करू आणि सगळ्या गावातल्या माणसांनी नाचायला बोलूया. ए नवरदेवाच्या आधी पुलवरच घोड्यावर बसलाय. मंगलताई, बाबू दादा. दाजी आलं टोन्या, जरा का बस. बसा की डॉक्टर. नाही जाऊ द्या. दाजी बसा. टोन्या. मंगलताई, बाबू दादा, हे पहा, तुमच्या दोघांच्या भावना दुखवायच्या नाहीयेत मला, पण माझा या लग्नाला नकार आहे. प्लीज मला तुम्ही फोर्स पण करू नका. आणि डॉक्टर काय झालं? आमच्या डिंपल मध्ये काय खोट आहे का? बाबू दादा, अहो डिंपल वयाने खूप लहान आहे माझ्यापेक्षा. अहो आजकाल टीव्हीच्या बातम्यात बी दाखवतात 50च्या बापानं 25च्या पोरीशी लगीन केलंय म्हणून, आणि तुमच्यात तेवढं बी अंतर नाही. आमची कायच हरकत नाही. मंगलताई, तुमची हरकत नसली तरी माझी हरकत आहे. अहो माझं संपूर्ण आयुष्य मला क्लिनिकमध्ये पेशंटची सेवा करायची आहे की लग्न करायचंय, माझंच अजून काही ठरलेलं नाहीये. एवढंच ना? अहो मग दोन्ही पण करा की. म्हणजे आधी लगीन करा आणि नंतर ते समाजसेवा करा. तुला एवढं सोपं वाटतं का हे सगळं? आणि तुला किती वेळा सांगितलंय मोठ्या माणसांमध्ये अजिबात बोलत नको जाऊस. डिंपल, मला तुझं आश्चर्य वाटतंय. तू कशी काय या लग्नाला तयार झालीस? तू नकार द्यायला पाहिजे होतास. आपण दोघेही वेगवेगळी माणसं आहोत, आपली स्वप्न वेगळी आहेत. हे पहा, कोणी कितीही काहीही म्हणालं तरी मी या लग्नाला तयार नाहीये. डॉक्टर चहा घे. मंगलताई, आज तुम्ही चहा घेऊन आलाय? डिंपल कुठे आहे? आजारी वगैरे पडली का? रुसली तुमच्यावर. तुम्ही तिच्याशी लगीन करायला नाही म्हणला म्हणून लई वाईट वाटलंय तिला. अहो मंगलताई, माझा नकार तिच्यासाठी नवीन नाहीये. मी आधीपासून नकारच देत आलोय. आधी मी लग्नासाठी हो म्हणालो, नंतर नाही म्हणालो, असं तर नाही झालं ना? तुमचं सगळं बरोबर आहे डॉक्टर, पण तुमच्यावर लई जीव आहे तिचा. तुम्ही लय आवडता तिला. मंगलताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो आमचे सतत वाद होत असतात. तिला मी आवडणं वगैरे शक्यच नाहीये. हवं भांडणाचा आणि प्रेमाचा काय संबंध? आता मी आमच्या ह्यांच्याशी एवढं भांडती म्हणजे काय माझं प्रेम नाही होय त्यांच्यावर?
ही बघा डॉक्टर, तुमच्यावर काय जबरदस्ती नाही. आमच्या डिंपल लाखात एक आहे. बाकी ती तुमच्या संग सारखी असती या. मी काही वेगळं सांगायला नकोय. आणि तुमच्याशी लगीन झालं ना, आमची पोरगी आमच्या डोळ्यात देखत राहील बघा. तुमच्या संसारात काय बी कमी पडू द्यायची नाही ती. तुमचं घर सांभाळल, दवाखाना सांभाळल, अजून काय पाहिजे आहे तुम्हाला. म्हणून म्हणती या, पुन्हा एकदा नीट विचार करा आमच्या डिंपल बद्दल. मंगलताई, बरं ठीक आहे, मी करतो काहीतरी विचार. या तुम्ही. चला येते. हाय गो, तू आली वय. बर, आज का नाही आपण धनुष्य कसं बनवायचं का नाही हे मी तुला शिकवतो. हा, मग आपण सगळ्यांना मारत फिरूया. बायरा, मी इथेच आहे, तू खेळ. बाय. धनुष्य बनवाय आपल्याला काठी लागल ना. तू इथं बस, मी आतनं घेऊन येतो. हाय माझ्याकडे. मी आय कम इन? अरे या ना. परमिशन कसली घेताय? बसा. हाव यू? फाईन. तुम्ही चहा कॉफी काय घेणार? नाही. मायरा कुठे आहे? ती टोन्यासोबत खेळतीये. अच्छा. रात्री तिला शांत झोप लागली ना? हो, ती झोपली, पण तिला पॅनिक अटॅक आला होता हे तुम्ही सांगितल्यापासून माझी झोपच उडाली आहे. हे पहा, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्ही काय सतत तिच्या सोबत असणार आहात का डॉक्टर? माझं काम हे असं आहे, तिला हवं तेवढा टाइमच देता येत नाहीये. कधी कधी मला खूप भीती वाटते डॉक्टर. आपण जर कोणीच नसलो आणि तिला काही झालं तर मला खूप टेन्शन आलंय डॉक्टर. एका आठवड्यात तिला 3दा पॅनिक अटॅक आलाय. And this is not right. मी काय करू मला काहीच कळत नाहीये. तुम्ही शांत व्हा. हे पहा, मला वाटलं होतं तुम्ही बाहेरून जेवढ्या स्ट्रॉंग दिसता तेवढ्या स्ट्रॉंग आतूनही असाल, पण एसीपी दिव्या सिंग स्ट्रॉंग आहे, पण माराची आई एवढी स्ट्रॉंग नाहीये. सिंगल पॅरेंट्स असणं हे खूप कठीण असतं डॉक्टर. एकाच वेळी आई आणि बाप होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच मी म्हणतो, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. मी जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तिची मदत करेन. इनफॅक्ट आजपासूनच तिची ट्रीटमेंट सुरू करूया. थँक्यू डॉक्टर, तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. नाहीतर कामावर सुद्धा फक्त मायराचेच विचार आले असते. नाऊ आय एम रिलॅक्स. आणि फक्त मायरालाच नाही, तुम्हालाही काही प्रॉब्लेम असला, अगदी मध्यरात्री जरी माझ्याशी बोलावं असं वाटलं तर बिंदास मला फोन करा. मला आपलंच समजा. हो, थँक्यू वन्स अगेन. चला मी येते. हो.